आज भिवंडीमध्ये राहुल गांधी हे जामिनासाठी आले होते, त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। पण ही केस काय प्रकरण, हे प्रकरण आपण समजून घेऊयात। आज राहुल गांधी यांना जामीन झाला आहे, काय प्रकरण पूर्ण? राहुल गांधी यांनी 2014च्या लोकसभा इलेक्शनच्या दरम्यान भिवंडीच्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली असा आरोप केला। या खोट्या आरोपाच्या संदर्भात मी त्यांच्यावरती बदनामीचा दावा दाखल केलेला आहे। या दाव्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा जो जामीन घेतला त्या जामीनदारांचं दुःखद निधन झालं आणि त्यामुळे आज त्यांना परत एकदा जामीन घेणे आवश्यक होते। भारतामध्ये कायद्याने राज्य चालते, कायद्यामध्ये कोणालाही विशेष अधिकार नाही, हे आज सिद्ध झाले। पण त्यांनी आज जामीन घेतला, आता पुन्हा त्यांना बोलवले कोर्टाने, कोर्टाने काय सांगितलं आज? कोर्टाने त्यांना विशेष काही काम असेल तरच उपस्थित राहण्याचे सवलत दिलेली आहे। त्यामुळे परत ज्यावेळेस आवश्यकता लागेल त्यावेळेस ते उपस्थित राहतील। पण जे आता जवळपास तिसऱ्यांदा आलेले आहेत, काय ड्युरेशन सांगितले? कारण की राहुल गांधी यांना काल पण सुलतानपूरच्या न्यायालयामध्ये जावं लागलं होतं, आज भिवंडी न्यायालयात जावं लागलं। कायद्याप्रमाणे जे असेल ते घडेल, कोर्ट काही असं मुदत देत नाही। त्यामुळे ज्यावेळेस त्यांना आवश्यकता असेल त्यावेळेस त्यांना परत कोर्टात हजर राहावं लागेल। तुम्ही याचिका दाखल केली होती, अजून भूमिका काय आहे? कारण की राहुल गांधी म्हणतात की मी न्यायाच्या बाजूने बोललो, सत्य बोललो। हे कोर्टामध्ये सिद्ध होईल। आमची भूमिका, ते खोटं बोललेले आहेत, खोटे आरोप लावलेले आहेत, संघाची बदनामी झालेली आहे, संघ कार्यकर्त्यांची बदनामी झाली आहे। त्यामुळे कायद्याने त्यांना जी शिक्षा आहे ती शिक्षा व्हावी, नाहीतर त्यांनी या सगळ्या संदर्भात माफी मागावी अशी आमची मागणी होती। त्यांनी माफी मागण्यास नकार दिला, त्यामुळे आता कायद्याप्रमाणे कोर्टामध्ये कारवाई होईल। धन्यवाद। आमच्याशी बोलल्या होतं, हे होते याचिकाकर्ते ज्यांनी या संदर्भात याचिका केली, त्याचवरती राहुल गांधी यांना या ठिकाणी यावं लागलेलं आहे। एकूणच जे प्रकरण आहे, आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे, हे तिसऱ्यांदा या ठिकाणी आले। आगामी काळात ज्यावेळेस कोर्टाची केस असेल त्यावेळेस त्या ठिकाणी यावं लागेल। कॅमेरामन गणेशसह सुनील काळे, TV9 मराठी, भिवंडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।